नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी। नवीन यादी झाली जाहीर। लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे, ज्या अंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही। यासाठी योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार असून याआधी 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता केवळ एका योजनेचा लाभ मिळेल। उत्पन्नाची पडताळणी आणि योजनेच्या अटींमध्ये बदल। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी 5 टप्प्यांमध्ये केली जात आहे। यामध्ये आधीच ज्या महिलांनी 2 योजनांचा लाभ घेतला आहे त्यांना फक्त एका योजनेचा लाभ घेता येईल। याशिवाय लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची उत्पन्न तपासणी केली जाईल। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून वगळले जाईल। सध्याची स्थिती आणि सरकारची तयारी। सध्या तरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2.53 कोटी आहे। या महिलांना मिळणारी एकूण रक्कम 37,950 कोटी रुपये असू शकते। मात्र राज्य सरकारने बजेटमध्ये 34,000 कोटी रुपये तरतूद केली आहे। त्यामुळे सरकारला उरलेल्या पैशांचा उपयोग कसा केला जाईल हे महत्त्वाचे ठरणार आहे। योजनेच्या पात्रतेची चाचणी। आधीच लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचे अर्ज नाकारले गेले आहेत, ज्यामध्ये 4 चाकी वाहन असणाऱ्यांचा समावेश होता। आता उत्पन्नाची तपासणी करून जर कोणाचे उत्पन्न अधिक आढळले तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या उत्पन्नाची स्थिती तपासावी लागणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।